सोलापूर धुळे महामार्गावर डिझेल टँकरचा भीषण स्फोट. बीडच्या मांजरसुंबा घाटात आगीचे लोट, टँकर पलटी. बीडच्या मांजरसुंबा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. मांजरसुंबा घाटात डिझेलचा टँकर आधी पलटी झाला, त्यानंतर त्याचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर रोडच्या एका बाजूला मोठी आग लागली. या घटनेनंतर तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग रस्त्यावर पसरली. आगीचे मोठे लोट परिसरात बघायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अत्यंत चित्तथरारक अशी ही घटना आहे. या घटनेत कितपत हानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही, पण घटनेचा व्हिडिओ पाहता आगीची घटना मोठी असल्याचं जाणवत आहे. धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटात अचानक टँकर पलटी झाला. यानंतर पाठीमागच्या काही गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. या दरम्यान अचानक स्फोट झाल्याची माहिती आहे. टँकर पलटी झाल्यानंतर गाडीतील सर्व डिझेल रस्त्यावर पडलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण रस्त्यावर आग भडकली. दरम्यान या काळात स्थानिक नागरिकांनी टँकरचा चालक आणि क्लीनरला सुखरूप बाहेर काढलं. यामुळे ते सुदैवाने बचावले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त टँकर हा मांजरसुंबा घाटातून जात असताना घाटातील अवघड वळणावर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले, त्यामुळे हा टँकर पलटी झाला. घाटाचा रस्ता असल्यामुळे हा डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्यानंतर काही अंतरापर्यंत घसरत गेला. यामुळे गाडीतील डिझेल रस्त्यावर पडले. या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. ही आग 100 ते 200 मीटर पर्यंत पसरली. घटनेनंतर रस्त्यावर आगीचे मोठे लोट बघायला मिळाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेवेळी पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक झाल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. पोलिसांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. आग नियंत्रणात आणली.